DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शनचे बिगुल वाजले आहे। इलेक्शनला सुरुवात झाली आहे। वातावरण आता तापायला लागले। शिवसेनेचे देवा जाधव यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत। इलेक्शनचा फॉर्म देखील त्यांनी भरला आहे। पक्षाने एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून पक्षाने उभे केले आहे। लहानपणापासूनच देवा जाधव यांना भगवा खांद्यावर घेऊन जय महाराष्ट्र शिवसेना भगवा देव जाधव यांनी जोडलेला आहे। कुठले आंदोलन असो, देवा जाधव आणि जनतेची समस्या त्यांच्याशिवाय सुटत नाही, अशा व्याख्या झालेली आहे। त्यांचं नाव पक्षाच्या पातळीवर देखील धडपडत धावपळ जनतेसाठी पक्षासाठी करणारा शिवसेनेचा एक नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे। हीच पावती खऱ्या अर्थाने आज लेट का होईना पण थेट देवा जाधव यांना पक्षाने न्याय दिला आणि तात्काळ इलेक्शनचा फॉर्म भरायला लावला, अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि आता इलेक्शनला कामाला लागले। प्रभागातील नागरिकांनी देवा जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। आज नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माझ्यावर जो विश्वास दाखवला, आज मला या ठिकाणी पक्षाचा अधिकृत एपी फॉर्म दिला आहे आणि आत्ताच आम्ही तो नाशिक महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रभाग क्रमांक 10 मध्ये तो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून नागरिकांना विनंती करतो की निष्ठावंत शिवसैनिकाला यावर्षी न्याय द्यावा आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे 2 उमेदवार डॉक्टर वृषाली सोनवणे आणि देवीदास देवा मोहन जाधव यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी करावे अशी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। निष्ठावान शिवसैनिकाचा फॉर्म येण्यासाठी थोडा वेळ लागला आणि बरेच शिवसैनिक वाट पाहत होते, काय सांगा? नक्कीच त्या बाबतीत युती आणि आघाडीच्या या चर्चांमध्ये थोडा उशीर झाला, पण पक्षाने या ठिकाणी एपी फॉर्म दिला आणि एक शिवसैनिकाला न्याय दिला। एक कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून बरेच जण त्या फॉर्मची वाट पाहत होते, मात्र फॉर्म समोर आला नाही, लेट आला, काय सांगा? नाही असं म्हणता येणार नाही, पण पक्षाच्या काही वरिष्ठांच्या चर्चा युतीच्या आघाडीच्या या चालू असल्यामुळे थोडासा उशीर झाला, पण आमची तयारी होती। एपी फॉर्म आल्यानंतर आम्ही लगेच भरला। मी सर्व महाविकास आघाडीचे या ठिकाणी एक आभार मानतो आणि शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांचे मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, आदित्य साहेब ठाकरे असतील, माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, तसेच आमच्या नाशिक जिल्ह्याचे वरिष्ठ नेते दत्ताजी नाना गायकवाड, वसंत भाऊ गीते, डीजी भाऊ सूर्यवंशी आणि प्रथमेशजी गीते या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्या पॅनलमध्ये किती लोक? आमच्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये डॉक्टर वृषाली सोनवणे या महिला सर्वसाधारण मधून उमेदवारी करीत आहे। ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून मी स्वतः देवीदास मोहन जाधव उमेदवारी करत आहे आणि आमची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांचे 2 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढताय? गेल्या वर्षानुवर्ष जे लोक निवडून येतात त्या लोकांनी आतापर्यंतचे जे विकास काम दाखवले कागदावरती ते प्रत्यक्षात या ठिकाणी उतरले नाही, तर त्या आतापर्यंतच्या कामांवर मी विविध वेळोवेळी आंदोलन केले आहे ना। अशोकनगरचा रिंग रोडचं आंदोलन असेल, डीपी रस्त्यांचं आंदोलन असेल, मी वेळोवेळी याबाबत आवाज उठवला। या संदर्भात माझ्यावर केसेस पण दाखल आहे, राजकीय केसेस दाखल आहे। या सगळ्या प्रश्नांचा निकाल लावण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उमेदवारी करत आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला जर विजयी झाला तर आपला महापौर बसेल का, काय सांगा? नक्कीच आमच्या सर्व शिवसैनिकांना ही मनापासून एक इच्छा आहे आणि सर्वांची या ठिकाणी प्रामाणिकपणे निष्ठावंत जर लोकांना या ठिकाणी न्याय मिळतो तर नाशिककर या येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास आम्हाला आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय आव्हान करणार? प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी विकासाला मत द्यावं। निष्ठावंत जे उमेदवार आहे, जे पक्षाशी प्रामाणिक आहे, ते नागरिकांशी प्रामाणिक राहतील इथून पुढच्या काळामध्ये। तर अशाच लोकांना या ठिकाणी संधी द्यावी। जे दल बदलू आहे, जो वेळोवेळी पक्ष बदलते, जो राजकारणाचा जो चिखल करताय, अशा लोकांना घरी बसवण्याची ही योग्य वेळ आलेली आहे। या आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।